नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास अकॅडमीमध्ये. आज आपण एम-पी-एस-सी कंबाईनचा जो प्रीचा आणि मेनचा सिलेबस आहे, जो की न्यू रिवाइज सिलेबस ज्याला म्हणू शकतो आपण, जो एम-पी-एस-सीने 2-3दा चेंज केलेला आहे, तो आपण डिटेल एनालिसिस करून बघणार आहे. बऱ्याच जणांना सिलेबस माहीत नसतो आणि ते अभ्यासाची सुरुवात करतात. तशी चूक आपल्याला करायची नाहीये. आपल्याला व्यवस्थित सिलेबस समजून घ्यायचा आहे, त्यानुसार अभ्यास करायचा आहे. जर तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची असेल, तर व्यवस्थित तुम्हाला सिलेबस माहीत असणे गरजेचं आहे. 99% विद्यार्थी असे असतात, की ज्यांना अभ्यास करताना सिलेबसची बिलकुलही माहिती नसते आणि अभ्यासाला ते स्टार्ट करतात. सिलेबस मधले जर पॉइंट तुम्हाला माहीत असले, तरच तुम्ही सिलेबसला तयारी करू शकता. बघा आता आपल्या स्क्रीनकडे लक्ष द्या. व्यवस्थित सिलेबस आपण समजून घेऊ. बघा हा जो सिलेबस आहे, हा न्यू सिलेबस आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा गट ब आणि गट क या दोघांचेही कॉम्बिनेशन करून त्यांनी पेपर आता हा निघणार आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी बघा इथे दिसत आहे. तर हा पूर्व परीक्षा 100 मार्कची असणार आहे. मुख्य परीक्षा 400 गुणांची असणार आहे. 2 पेपर असणार आहे मुख्य परीक्षेसाठी. शारीरिक चाचणी व मुलाखत केवळ उपनिरीक्षक पदाकरिता आणि असणार आहे, जे की 100 गुणांची आणि मुलाखत 40 गुणांची असणार आहे. त्यानंतर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक ज्याला आपण एएमव्हीआय म्हणतो, गट क पदाच्या पूर्व परीक्षेकरिता सदर अभ्यासक्रम लागू. मात्र स्वतंत्र मुख्य परीक्षेसाठी 300 गुणांची जी की टेक्निकलची एक्झाम होणार आहे, ते मी तुम्हाला सविस्तर थोड्या वेळात सांगणार आहे काय-काय असणार आहे तर ते असणार आहे. तर आता आपण पहिले जे पण कंबाईन ग्रुप सी, ग्रुप बी आणि एएमव्हीआय यांच्यासाठी जो प्रिलिमचा सिलेबस आहे तो संपूर्ण एकत्र आहे. तर तो एक सेम सिलेबस जो आहे त्यासाठी एकच एक्झाम होणार आहे. तो आपण आता समजून घेणार आहे. बघा इथे यामध्ये सर्व एक्झाम होणार आहे ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या. तर यामध्ये बघा प्रिलिमला काय-काय असते. जी प्रिलिमिनरी एक्झाम असते आपली त्यामध्ये. तर विषयाचा सांकेतांक दिलेला आहे इथे. 1061 हा तुमचा सांकेतांक असणार आहे. यामध्ये एकूण 100 प्रश्न असणार आहे. आणि एकूण गुण 100 असणार आहे. म्हणजे एक प्रश्नाला 1 मार्क असणार आहे तुम्हाला. पदवी लेव्हलचा इथं दर्जा असणार आहे, डिग्री लेव्हलचा. माध्यम जे राहील ते मराठी आणि इंग्रजी. म्हणजे तुमचा प्रश्न हा मराठीमध्ये पण राहील, खाली इंग्लिशमध्ये पण सुद्धा राहील. 1 तासाचा वेळ मिळेल. 1 तास म्हणजे 60 मिनिटाचा फक्त. ओके. आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे होते ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह पेपर राहणार आहे. नकारात्मक गुणदान बघा. प्रत्येक चुकीच्या उत्तरेकरता 25% म्हणजे 1/4 एवढे गुण तुमचे वजा होणार आहे. म्हणजे 4 प्रश्न जर तुमचे रॉंग झाले, तर तुमच्या एका प्रश्नाचे मार्क्स तुमचे कटणार आहे. तर हे तुम्हाला इथे दिलेलं आहे. तुम्ही इथं वाचू शकता. ठीक आहे. आणि तुमचा जो रिझल्ट लागणार आहे आता, हा पूर्णांकामध्ये लागणार आहे. इथं दिला आहे अपूर्णांक आणि पूर्णांक. म्हणजे अपूर्णांकात सुद्धा म्हणजे 0.25, 0.75 यामध्ये तुमचा रिझल्ट लागणार आहे. तर आपण आता अभ्यासक्रमाकडे येऊ आपल्या, जो की तुमचा अभ्यासक्रम राहणार आहे. बघा, अभ्यासक्रममध्ये इथे विषय दिलेले आहे. पहिला आहे सामान्य क्षमता चाचणी, ज्याला आपण जीएस म्हणतो, जनरल स्टडीज म्हणतो. त्यामध्ये इतिहास दिलेला आहे, हिस्ट्री. इतिहासामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे तुमचं महाराष्ट्राचं हिस्ट्री हे तुम्हाला चांगलं करायचं आहे, पण तुम्हाला थोडंफार भारताचं सुद्धा माहिती पाहिजे. तर आपण जर पाहिलं प्रिव्हियस काही 10 वर्षातले पेपर, तर त्यानुसार महाराष्ट्राचा प्रश्न हे 8 ते 9 प्रश्न महाराष्ट्रातले येतात आणि उरलेले जे 6 ते 7 प्रश्न असतात, ते तुम्हाला भारताच्या इतिहासावर पाहायला मिळतात. ओके. तर असे करून हे टोटल 15 क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतात, जे की इतिहासावर येतात. त्यानंतर बघा जिओग्राफी. तर जिओग्राफीमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यासासह म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला प्रॉपर करायचा आहे. पृथ्वी, जागतिक विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादींचा सुद्धा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. बघा इथे विशेष टॉपिक दिलेला आहे. जर तुम्हाला जिओग्राफीमध्ये 15 प्रश्न विचारले जातात. 15 पैकी 15ही मार्क काढायचे असेल, तर एवढा जरी तुम्ही अभ्यास केला, तर इथून तुम्हाला 7 ते 8 मार्क या सिलेबसवरून आरामात मिळतात. काही प्रश्न याच्या परे पण जातात. जसं भारताचा पण तुम्हाला थोडाफार माहिती असला पाहिजे. महाराष्ट्राचा तर तुम्हाला माहितीच असला पाहिजे. जवळपास जवळपास 80% प्रश्न जे आहेत ते महाराष्ट्राच्या जिओग्राफीवर येईल आणि जे 10 ते 20% प्रश्न असणार ते तुमचे इंडियन जिओग्राफीवर येणार. ओके. कारण की इथं म्हटलेलं आहे, जे बाकीचं तुम्हाला ओव्हरऑल दिलंय त्यावरून. ओके. चला नेक्स्ट टॉपिककडे बघू. इकॉनॉमिक्स ज्याला अर्थशास्त्र म्हणतो तो बघा. इथं बघा इकॉनॉमिक्समध्ये भारतीय अर्थव्यवस्था, कारण की भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करावा लागतो. त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा व राजकोषीय नीती इत्यादी. बघा इथे इत्यादी टाकलाय म्हणजे तुम्हाला याच्यापेक्षा पण परे करावं लागेल. शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प, लेखा परीक्षण इत्यादी. म्हणजे इथे सुद्धा इत्यादी आहे. म्हणजे इकॉनॉमिक्सचा तुम्हाला बऱ्यापैकी सखोल अभ्यास करणं इथे गरजेचं आहे. त्यानंतर बघा चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील म्हणजे भारतातील, महाराष्ट्रातील आणि जागतिक लेव्हलचा तुम्हाला विचारावा लागेल. इथे सुद्धा तुम्हाला 15 क्वेशन्स विचारले जातात. इथे सुद्धा निअरली अबाउट 15 क्वेशन तुम्हाला विचारले जातात.
त्यानंतर राज्यशास्त्र, याला आपण पॉलिटी म्हणतो. तर राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला ग्रामपंचायतचा पण भाग करावा लागतो आणि जे आपलं संविधान आहे भारताचे ते सुद्धा डिटेल एनालिसिस करावं लागतं. इथं तुम्हाला काही पण विचारू शकते. त्यानंतर सामान्य विज्ञान यामध्ये बघा भौतिकशास्त्र ज्याला फिजिक्स म्हणतो, रसायनशास्त्र ज्याला केमिस्ट्री म्हणतो, प्राणीशास्त्र ज्याला झूलॉजी आपण म्हणतो, वनस्पती शास्त्र ज्याला बॉटनी आणि हायजीन म्हणजे आरोग्यशास्त्र. म्हणजे इथे तुम्हाला सामान्य विज्ञान सुद्धा विचारलं जाते, जे की 15 मार्कला विचारलं जाते. जे राज्यशास्त्र राहते हे मेनली 10 मार्क्ससाठी विचारलं जाते. आणि सामान्य विज्ञानामध्ये असं सांगता येत नाही. 7 ते 8 प्रश्न बायोलॉजीवर येत आहे. भौतिकशास्त्रावर 4 ते 5 प्रश्न येत आहे आणि केमिस्ट्रीवर 4 ते 5 प्रश्न येतात. असे टोटल 15 क्वेश्चन ते बनवतात. आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता या दोघांच्या मध्ये इथं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अक्षांश, अपूर्णांक, टक्केवारी इथं दिलेलं आहे. हे टॉपिक सोबत-सोबत तुम्हाला थोडी इत्यादीमध्ये हाय लेव्हलचे टॉपिक करावे लागतात. जसे तुम्हाला माहीत आहे, की पर्सेंटेजमध्ये सरळ व्याज, चक्राळ व्याज, बरोबर आहे. त्यानंतर रेशो, प्रपोर्शन, एव्हरेज वगैरे ते तुम्हाला सर्व करावं लागेल. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतील अशा प्रकारचे प्रश्न म्हटलेले आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला माहित आहे बऱ्याच काही प्रश्न असते. नंबर सीरीज, अल्फाबेट सीरीज, एनालॉजी है ना, त्यानंतर ब्लड रिलेशन, तर हे सर्व तुम्हाला कन्सेप्ट करावं लागणार आहे. तर हे दोन्ही मिळून तुम्हाला 15 मार्कला येईल. बोथ मिळून अंकगणित आणि बुद्धिमत्ता. तर हा झाला तुमचा प्रीचा. तर असं इन एन एव्हरेज मी तुम्हाला सांगत आहे कमी जास्त होऊ शकते. 14-15 प्रश्न मार्क इकडे-तिकडे होऊ शकतात. पण इन एन एव्हरेज 100 प्रश्न असे कलेक्टिव्हली बनतात. आता हा झाला आपला प्रीचा सिलेबस. सर्वांना प्रीचा सिलेबस समजला असेल. तर या प्रीच्या सिलेबस मधलेच तर तुम्ही पॉइंट घेतले. जर तुम्हाला फर्स्ट अटेम्प्टमध्ये पेपर काढायचा असेल, तर यातले जरी पॉइंट घेतले तर निअर अबाउट 50 टू 60 टॉपिक, जसं राष्ट्रीय उत्पन्न एक टॉपिक, शेती दुसरा टॉपिक, तिसरा टॉपिक उद्योग. तर असे जर आपण ओव्हरऑल सिलेबस जर काउंट केला, त्यावरून तुम्हाला आरामात 40 टू 50 टॉपिक मिळतात आणि त्यावरून तुमचा आरामात प्री निघू शकतो. पण तुम्हाला सिलेबसच्या नुसार अभ्यास करणं गरजेचं आहे. जे की मुलं करत नाही. मुलांना सिलेबसच माहीत नसतो पेपरपर्यंत आणि जे वाचतात इकडचं-तिकडचं, जसं लोकसंख्या टॉपिक खूप इम्पोर्टंट आहे. 5 इयर प्लॅन महत्त्वाचे आहे. त्यानंतर समाजसुधारक महत्त्वाचे आहे. तर हे करणं अत्यंत गरजेचं आहे. सिलेबस पासून परे अभ्यास केल्यापेक्षा जो सिलेबसच्या आतमधला अभ्यास आहे त्यालाच 3 ते 4 वेळा रिपीट करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला पेपर काढायचा असेल तर. हा झाला संपूर्ण प्रीचा तुमचा सिलेबस जो की ग्रुप ए, बी आणि सी साठी. त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे पी-एस-आय, एस-टी, एसओ सोबत ग्रुप सीचे जे टॅक्स, क्लरिकल याचे एक्झाम राहतात. त्यामध्ये आता सब रजिस्टर्ड आणि इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर सुद्धा ॲड केलेले आहे आणि एएमव्ही आरटीओचा. तर यामध्ये सर्व प्रीचा सिलेबस आहे. बट मेनचा सिलेबस आहे त्यामध्ये थोडा बदल आहे. तर तो आता आपण बघणार आहे. चला तर आपण मेनच्या सिलेबसकडे जाऊ. तो एकदा तुम्हाला दाखवून देतो. इथपर्यंत सर्वांना समजलं असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. आता आपण मेनचा सिलेबस बघणार आहे. ज्याचे पण आपण डिटेल एनालिसिस बघणार आहे. चला बघा मेनचा सिलेबस तुमच्यासमोर आलेला आहे. तर हा ग्रुप बीचा सिलेबस आहे मेनचा. गट ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये सेम सिलेबस आहे. लक्षात घ्या. ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये सेम सिलेबस आहे. तो पण मी दाखवून देईन तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर बघा यामध्ये कशी परीक्षा योजना आहे बघा. ओके. बघा यामध्ये 2 पेपर होणार आहे. पहिला पेपर 1 जो राहणार आहे तो हा आहे. याचा संकेतांक आहे 1062 आणि पेपर 2 जो राहणार आहे त्याचा संकेतांक आहे 1063. तर बोथ पेपर जे आहे होणार आहे. पहिल्या पेपरमध्ये मराठी येणार आहे आणि इंग्लिश येणार आहे. मराठी 50 प्रश्नसंख्या आणि 50 क्वेशन्स राहणार आहे इंग्लिशचे आणि त्यासाठी मार्क्स राहणार आहे 100 म्हणजे 100 आणि 100 म्हणजे 200 म्हणजे 200 मार्क्सचा पहिला पेपर राहणार. 100 प्रश्न 200 मार्क्सला म्हणजे 1 क्वेशन इज इक्वल टू 2 मार्क्स. ओके. मराठी माध्यम मराठीचं मराठीमध्ये राहणार, इंग्रजीचं इंग्रजीमध्ये. 1 तासाचा पेपर राहणार. म्हणजे 100 प्रश्न तुम्हाला एका तासामध्ये सॉल्व्ह करावे लागेल. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी याचा अर्थ होतो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये पेपर राहणार. ओके. जो दुसरा पेपर राहणार तो सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणीचा राहणार आहे. ज्यामध्ये जीएस प्लस यांनी बुद्धिमत्ता चाचणी दिली आहे. 100 प्रश्न राहणार 200 मार्क्ससाठी. हा पण पदवी लेव्हलचा राहणार आहे. मराठी आणि इंग्रजीमध्ये बोथ लँग्वेजमध्ये तुम्हाला पेपर मिळेल. 1 तासाचा हा पेपर राहणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये पेपर राहणार. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह नाहीये, लिहायचं नाहीये. ऑब्जेक्टिव्ह 1 क्वेशन त्याखाली तुम्हाला काय मिळणार 4 ऑप्शन राहणार. आता नकारात्मक गुण सेम जे प्रीमध्ये होते 1/4 तेच राहणार आहे इथे. त्यामुळे मी हे परत रिपीट करत नाही. आपण अभ्यासक्रमाकडे येऊ. तो महत्वाचा आहे. बघा मराठीमध्ये काय अभ्यासक्रम दिलाय? तर 2 लाईनमध्ये अभ्यासक्रम दिलाय मराठीचा. बघा सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, व्याकरणामध्ये मग सर्वच आलं. म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतारावरील प्रश्न म्हणजे उतारावर एक प्रश्न तुम्हाला येणार आहे. त्यानंतर इंग्रजीमध्ये बघा कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर बघा इथं ग्रामरमध्ये मग ओव्हरऑल आलं. यूज ऑफ इडम अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. परत इथं कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज म्हणजे एक पॅसेज इंग्लिशमधला येईल आणि इडम फ्रेजेस म्हणी वगैरे ते येणारच आहे. तर असे हे 50-50 प्रश्न 200 मार्क्ससाठी म्हणजे 100 प्रश्न 200 मार्क्ससाठी राहणार आहे. हा पहिला पेपर राहील. त्यानंतर आपण सेकंड पेपरकडे येऊ जो की जीएसचा राहणार आहे. त्या जीएसच्या पेपरमध्ये बघा काय सिलेबस आहे. तर त्यामध्ये बघा सामान्य बुद्धिमापन व आकलन. उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे
आजमावण्यासाठीचे प्रश्न म्हणजे जे बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न असतात ना, ज्यामध्ये मी तुम्हाला नंबर सिस्टम म्हटलं, त्यानंतर अल्फाबेटिकल सीरीज म्हटलं, त्यानंतर ब्लड रिलेशन आहे, डायरेक्शन आहे, एज आहे, त्यानंतर तुम्हाला सिलोजिझम माहीत असलं पाहिजे. काही वॉटर इमेज त्यानंतर आपल्या मिरर इमेज झाल्या, क्यूबचे प्रॉब्लेम झाले, हे सर्व त्यामध्ये येणार. ओके. त्यानंतर चालू घडामोडीमध्ये बघा जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील म्हणजे सर्वच तुम्हाला करावं लागते. आता यामध्ये बघा अंकगणित व सांख्यिकी पण टाकण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला मॅथ आणि रिझनिंग सुद्धा इथं करावं लागणार आहे. ओके. त्यानंतर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 ॲज अपडेटेड व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ॲज अपडेटेड म्हणजे जो लेटेस्ट मधला आहे तो. जुना जो झालेला आहे तो नाही. त्यामध्ये बरेच काही चेंजेस झालेले आहेत. तो बघायचा आहे. त्यानंतर बघा 5 नंबरचं जे सेक्शन आहे ते व्यवस्थित समजून घेऊ. यामध्ये का भारतीय संघ राज्य व्यवस्था आणि सिलेबसला डिटेल अॅनालिसिस करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. तुम्ही व्हिडिओ बघतच नाही, शेवटपर्यंत ते शब्द कानावर पडत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. ओके. बघा भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ इत्यादी. परत इत्यादी आहे म्हणजे थोडंसं इकडचं विचारू शकतात. त्यामध्ये लिहिलं आहे, घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावने मागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे बघा महत्त्वाची कलमे इथं हायलाइट करतो. हे कलमे गरजेचे आहे आपल्याला करणे. ठीक आहे. ठळक वैशिष्ट्ये, केंद्र राज्य संबंध हा महत्त्वाचा पॉइंट आहे. मध्यनिधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्यांच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ म्हणजे हे सर्व सर्व राज्याच्या संबंधित कर्तव्ये, अधिकार व कार्ये, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्य, विधी समित्या म्हणजे इथं बघा समित्या वगैरे पण तुम्हाला अभ्यासाच्या इत्यादी. म्हणजे थोडंफार तुम्हाला पॉलिटी सर्वच करायचं आहे कारण की इत्यादी हा शब्द इथं लावलेला आहे. बघा नेक्स्ट याच्यात आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्र इतिहास. तर पहिले जेव्हा एम-पी-एस-सीनी जे टाकलं होतं सिलेबस त्यामध्ये इतिहास गहाळ झाला होता. त्यांनी टाकलं नव्हतं. पण नंतर ॲड केला. पण तो काही विशेष मोठा ॲड केलेला नाहीये. थोडासा सिलेबस दिलाय इतिहासाचा. आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे प्रीला जे करायचं आहे तेच मेन्सला इतिहासामध्ये करायचं आहे. सामाजिक व आर्थिक जागृती 1885 ते 1947. महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृती वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी. जरी तुम्ही एवढं जरी प्रीला केलं, जे मेन्सला सिलेबसमध्ये दिलाय, तरी तुमचं इतिहासाचं आरामात होऊन जाईल. बघा आता भूगोल महत्त्वाचा झालेला आहे. भूगोलामध्ये बघा त्यांनी सिलेबस पण डिस्क्राईब केलाय भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, जो की प्रीला तुम्हाला करावाच लागते. महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक भूगोल, मुख्य प्राकृतिक विभाग, हवामानशास्त्र, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागावर बदल, नद्या, पर्वत व पठार, विविध भूरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती जसे वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतर, ठीक आहे, व त्यांचे उगम आणि इष्टस्थानावरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न. इथं काही तुम्हाला इत्यादी दिलेलं नाही आहे. म्हणजे याचा अर्थ की एवढा सिलेबस जरी तुम्ही व्यवस्थित प्री साठी करून गेले, तरी मेन्सचा तुमचा अभ्यास होऊन जातो. बघा इथे किती व्यवस्थित सिलेबस मेन्शन केलेला आहे. त्यानंतर बघा पर्यावरण बघा. पर्यावरण हा जिओग्राफीचाच एक भाग असतो. ज्यांनी राज्यसेवेच्या ऑप्शनलला जर जिओग्राफी घेतला आहे, तर त्यांना पर्यावरण समजून जाईल. त्यामध्ये बघा मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेले राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीवरील संघटना, संस्था इत्यादी. म्हणजे पर्यावरणासंबंधी तुम्हाला सर्व माहीत पाहिजे. करंटचे मुद्दे सुद्धा यामध्ये ॲड केलेले असतात. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा सामान्य विज्ञान. तर सामान्य विज्ञान व तंत्रज्ञानमध्ये बघा फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी आणि बॉटनी हे आधी नव्हते. हे आता पूर्णपणे ॲड केलेले आहे. म्हणजे तुम्हाला सायन्स जो प्रीमध्ये तुम्ही करताय तो मेन्समध्ये आहे याचा विचार करा. पहिले प्रीला सायन्स होता, मेन्सला नव्हता. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना विशेषतः चांगल्या प्रकारे सायन्सचा अभ्यास करणे गरजेचं आहे. त्यानंतर दूरसंवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपाययोजन, ज्याला रिमोट सेन्सिंग, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी आपण म्हणतो. जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम ज्याला GIS म्हणतो आपण अँड इट्स अप्लिकेशन ETC म्हणजे एक्सेट्रा. माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याचा सुद्धा तुम्हाला इथं अभ्यास करायचा आहे. हे 2 मुद्दे सुद्धा त्याच्यात ॲड झालेले आहेत. त्यानंतर लास्ट जो टॉपिक आहे 9 नंबरचा बघा अर्थव्यवस्था, ज्याला आपण अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र इकॉनॉमी आपण म्हणतो ते. त्यामध्ये समग्र लक्ष्मी अर्थशास्त्र म्हटलंय. तर समग्र लक्ष्मी अर्थव्यवस्था, वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बघा भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा, भारतीय शेती व ग्रामीण विकास, सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, उद्योग व सेवा,
क्षेत्र, पायाभूत सुविधा विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. तर इथं बघा थोडीफार महाराष्ट्राची अर्थव्यवस्थेचं पण टॉपिक टाकलेलं आहे. हे सर्व टॉपिक जे आहे, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रीमध्ये जर तुम्ही हे टॉपिक पाहिले, तर यामधले बरेच टॉपिक तुम्हाला प्रीमध्ये मिळतात. हा पूर्ण सिलेबस 5 डिसेंबर 2022 या रोजी त्यांनी मेन्शन केलेला आहे, टाकलेला आहे आणि या सिलेबसवरच येणारी आपली एक्झाम जी आहे कंबाईनची ती होणार आहे, जी की 30 एप्रिल 2023 ला पार पडणार आहे आणि अशाच समोरच्याच याच्यामध्ये जर काही चेंजेस झाले, तर मी लगेच यावर व्हिडिओ बनवणार. पण आता फायनल हा सिलेबस आलेला आहे, जो मी तुम्हाला सांगितला आहे. हा फायनल सिलेबस कंबाईन ग्रुप बीचा आहे. ग्रुप सीचा जो सिलेबस आहे, त्यामध्ये आणि यामध्ये काहीच फरक नाहीये. तो मी तुम्हाला दाखवून देतो. फक्त काय चेंज झालेला आहे, तो बघा. एक छोटासा चेंज झालेला आहे. तो चेंज आहे फक्त कोडचा. बघा इथं तुमच्या समोर आलेला आहे तो सिलेबस. तर संकेतांक जो आहे, हा ग्रुप सीचा आहे. ग्रुप सीचा सिलेबस आहे. ग्रुप सीचा. कलर चेंज करून घेतो 1 सेकंद. बघा, ग्रुप सी इथे म्हटलेलं आहे. या ग्रुप सी मध्ये फक्त चेंज काय झालेला आहे बघा. फक्त चेंज झालेला आहे हा संकेतांक, जो की आहे 1064, 1065. ओके. बाकी जो सिलेबस आहे ग्रुप सी आणि ग्रुप बीचा मेन्सचा, तो सेम सिलेबस आहे. जो तुम्हाला दाखवता मी. तुम्हाला लागेल तर स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता आणि सेम सिलेबस तुम्हाला इथे दिलेला आहे. राज्यव्यवस्था, महाराष्ट्रात भूगोल, इतिहासात भूगोल, है ना, विज्ञान, सामान्य तंत्रज्ञान, अर्थशास्त्र आणि हे. तर अशा प्रकारचा सिलेबस आहे. पण यामध्ये जी एक एक्झाम आहे, जे की एएमव्ही आरटीयूची आहे, त्याचा सिलेबस मेन्सचा हा टोटली वेगळा आहे, ज्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे, जो की प्री सारखीच राहणार आहे, या दोन्ही एक्झामची आणि एएमव्हीची. पण मेन्ससाठी जो ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी मेन्स राहणार आहे, त्यासाठी हा सिलेबस आणि जो एएमव्हीचा मेन्सचा पेपर राहणार आहे, तो टेक्निकल राहणार आहे. 150 क्वेश्चन 300 मार्क्ससाठी. तर तो सिलेबस आपण टेक्निकलचा आपण ऑलरेडी आपल्या YouTubeला टाकला आहे. त्याची लिंक मी खाली देऊन देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ज्यांना तो सिलेबस पाहायचा आहे तो. पण याचा प्रीचा सिलेबस एकच आहे. तर अशा प्रकारे हा सिलेबस चेंज झालेला आहे. तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. आपण असेच व्हिडिओ घेऊन येतो. लाईक करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.